अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगापिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजच्या न्यूजकडे. फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे क्रिएशन ऑफ 2 न्यू CISF रिझर्व्ह बटालियन्स. तर सविस्तरपणे बघूया न्यूज आपण. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी अप्रुव्हल दिलेलं आहे क्रिएशन करता 2 न्यू रिझर्व्ह बटालियन फॉर CISF करता, म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स करता. ओके, तर ईच बटालियन मध्ये राहणार आहेत 125 पर्सनल्स ईच बटालियन मध्ये, आणि ॲडिंग 2050 न्यू पोस्ट सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत फॉर फोर्स करता. या एक्सपान्शनमुळे टोटल नंबर ऑफ CISF बटालियन हे इन्क्रीज झालेली आहे फ्रॉम 13 to 15, आणि एनहान्सिंग द फोर्स ऑपरेशनल कॅपॅसिटी, यामुळे एनहान्स सुद्धा होईल फोर्स ऑपरेशनची कॅपॅसिटीला. नेक्स्ट, रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय राहणार आहेत आता बटालियनच्या. सो या न्यू बटालियन जे आहे त्यांचा की फोकस एरिया राहणार आहेत इंटरनल सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट ऑफ हाय सिक्युरिटी जेल्सकडे. हे जे युनिट्स आहे हे आणखी स्ट्रेंथन करेल CISF ची रॅपिड रिस्पॉन्स कॅपेबिलिटी ड्युरिंग एमर्जन्सीजच्या वेळेस जे पण रॅपिड रिस्पॉन्स कॅपेबिलिटीज आहे त्याला ते स्ट्रेंथन करेल आणि एन्श्योर करेल फास्टर डिप्लॉयमेंट आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ क्रिटिकल सिच्युएशनला. ओके, सो हे इक्विप्ड आहे विथ डेडिकेटेड ट्रान्सपोर्ट फ्लीटनी आणि सफिशियंट वेपन्सनी. बटालियन जी आहे ती ब्लॉस्टर करेल पब्लिक सेफ्टी आणि सिक्युरिटीला. ओके, सो लिडरशिप आणि वर्कफोर्सचे बेनिफिट्स काय, तर ईच बटालियनला लीड करेल ऑफिसर ऑफ सिनियर कमांडंट रँक. जे सिनियर कमांडंट रँकचे जे ऑफिसर्स आहे ते लीड करतील ईच बटालियनला. या एक्सपान्शनमुळे एक्सपेक्टेड आहे की जे वर्कलोड आहे एक्झिस्टिंग CISF पर्सनलवर ते सुद्धा ईज होऊन जाईल, कमी होऊन जाईल, आणि प्रोव्हाइड होईल इम्प्रूव्ड लीव्ह आणि वीकली रिलीफ अपॉर्च्युनिटीज CISF चे जे पर्सनल आहे त्यांना. आणि CISF नोटेड केलेला आहे CISF चे इन्स्पेक्टर जनरल अजय दहिया यांनी. सो नेक्स्ट आहे नॅशनल सिक्युरिटीचा. नॅशनल सिक्युरिटीवर काय इम्पॅक्ट पडणार आहे, तर CISF टोटल स्ट्रेंथ जे आहे ते राईज होणार आहे नियरली 2 लाख पर्सनल्स, म्हणजे राईज होणार आहे पर्सनल्सची जे स्ट्रेंथ आहे टोटल स्ट्रेंथ ते राईज होणार आहे, इन्क्रीज होणार आहे या एक्सपान्शनमुळे. इन्क्लुडिंग रिसेंटली अप्रूव्ड महिला बटालियन, जे महिला बटालियन आहे जे इन्क्लूड झालेली आहे रिसेंटली, तर त्याच्यामुळे पण या एक्सपान्शन मध्ये एक राईज मिळणार आहे. या ॲडिशनमुळे बटालियनचे जे ॲडिशन होणार आहे त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीज एनहान्स नाही होईल, तर आणखी जनरेट होईल ओव्हर 2000 न्यू जॉब सुद्धा. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी अप्रुव्हल दिलेला आहे क्रिएशन करता CISF इथे 2 नवीन बटालियन रिझर्व्ह बटालियन करता. सो त्यामध्ये ईच बटालियन मध्ये टोटल 1025 पर्सनल राहणार आहे, आणि ॲडिशन होणार आहे त्यामध्ये 2050 न्यू पोस्टची फोर्समध्ये. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे US ने रिमूव्ह केलेला आहे 3 इंडियन न्यूक्लिअर एंटिटीज फ्रॉम एक्सपोर्ट कंट्रोल लिस्ट मधनं. तर बघूया. US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स चे ब्युरो ऑफ इंडस्ट्री आणि सिक्युरिटी यांनी रिमूव्ह केलेला आहे इंडियाची एंटिटीज फ्रॉम एंटिटी लिस्ट मधनं. आणि ते कोणते आहेत इंडियन एंटिटीज, तर ते आहेत इंडियन रेअर अर्थ्स, द इंदिरा गांधी ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. तर या 3 जे एंटिटीज आहे इंडियन एंटिटीज यांना एंटिटी लिस्ट मधनं रिमूव्ह केलेला आहे US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सच्या ब्युरो ऑफ इंडस्ट्री आणि सिक्युरिटीने. सो हा एक इम्पॉर्टंट डिसिजन आहे जो की रिफ्लेक्ट करतो डिपेंडिंग पार्टनरशिप बिटवीन इंडिया आणि US मधला. पर्टिक्युलरली एरियाज जे आहेत जसे की क्लीन एनर्जी आणि ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च, तर या पर्टिक्युलर एरियामध्येच ही जी पार्टनरशिप आहे ती डीपन होणार आहेत, म्हणजे डीपन आहेत या सिग्निफिकंट डिसिजनमुळे. ओके,
सो नी रिमूव्ह केलेलं आहे, जी US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आहे त्यांनी रिमूव्ह केलेला आहे इंडियाच्या 3 एंटिटीजला, जे आहेत इंडियन रेअर अर्थ्स, इंदिरा गांधी ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इंडिया ही सप्लाय करणार आहेत 80 कॅब्स टू श्रीलंका पोलीस स्टेशनला. सविस्तरपणे बघूया न्यूज. इंडिया आणि श्रीलंकामध्ये एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झालेला आहे. त्यामध्ये इंडिया सप्लाय करणार आहेत 80 सिंगल कॅब्स टू श्रीलंकाचे नॉर्थन प्रोव्हिन्स मधले जे पोलीस स्टेशन्स आहे तिथे. ओके, सो या MOU मुळे काय होणार आहे, हा MOU फॉर्मलाइज करणार आहेत बॅकिंग ग्रांट ऑफ 300 मिलियन श्रीलंकन रुपी फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडियन हाय कमिशनर संतोष झा आणि श्रीलंकाचे सेक्रेटरी ऑफ पब्लिक सिक्युरिटी DWRB सेनरवीरथन यांनी ह्या ॲग्रीमेंटवर साईन केलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे इनिशिएटिव्हचा? सो हे जे प्रायमरी या इनिशिएटिव्हचा प्रायमरी एम आहे एनहान्स करणे सिटीजनची सेफ्टी आणि इम्प्रूव्ह करणे लॉ एन्फोर्समेंट श्रीलंकामध्ये. सप्लाय या कॅब्सच्या सप्लायमुळे इंडियाने इंटेंड केलेलं आहे टू कंट्रीब्यूट स्ट्रेंथनिंग द पोलिसिंग इन्फ्रास्ट्रक्चर इन नॉर्दर्न प्रोव्हिन्स आणि इन्श्युअर करेल बेटर मोबिलिटी फॉर लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर्स. ओके, सो पार्ट का आहे ब्रॉडर डेव्हलपमेंट कोऑपरेशनचा. सो हा जो इनिशिएटिव्ह आहे हा एक पार्ट आहे इंडियाच्या ब्रॉडर पीपल सेंट्रिक डेव्हलपमेंट कॉपरेशन एफर्ट्सचा श्रीलंकामध्ये, जो की वेरियस सेक्टर्समध्ये आहे, जसं की हाऊसिंग, हेल्थ, एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर. सो हे जे एफर्ट्स आहे या एफर्ट्समुळे रिफ्लेक्ट होतं की इंडियाची जे कमिटमेंट आहे टू ॲड्रेसिंग लोकल नीड्स श्रीलंकामधले आणि सपोर्टिंग प्रायोरिटीज ऑफ श्रीलंकन गव्हर्नमेंट. तर एफर्ट्स केलेले आहे इंडियाने श्रीलंकाला सपोर्ट करण्याकरता, कशामध्ये ॲड्रेस करण्याकरता लोकल नीड्स आणि सपोर्टिंग द प्रायोरिटीज ऑफ श्रीलंकन गव्हर्नमेंट. ओके, स्ट्रेंथनिंग बायलॅटरल टाईज. तर या कॅब्सच्या सप्लायमुळे आणखी स्ट्रेंथन होणार आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट पार्टनरशिप बिटवीन इंडिया आणि श्रीलंकामधली, आणि हायलाइटिंग इंडियाज कंटिन्युअड सपोर्ट फॉर श्रीलंकाज डेव्हलपमेंट गोल्स आणि फॉस्टरिंग क्लोजर टाईज बिटवीन द टू नेशन्स. म्हणजेच यामुळे इंडियाचं जे कंटिन्यू सपोर्ट चालू आहे श्रीलंकाला, तर यामुळे आणखी जे डेव्हलपमेंट गोल्स आहे श्रीलंकामधले ते आणि जे क्लोजर टाईज आहे बिटवीन दोन नेशन्स मधले ते सुद्धा फॉस्टर होणार आहेत. ओके, सो इंडिया ही सप्लाय करणार आहेत 80 कॅब्स जे श्रीलंकाचं नॉर्दर्न प्रोव्हिन्स आहे तिथल्या पोलीस स्टेशन्सला. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे जनरल V.K. सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ न्यू गव्हर्नर मिझोरमचे. सो फॉर्मर युनियन मिनिस्टर आणि आर्मी चीफ जनरल विजय कुमार सिंग हे मिझोरममध्ये अराईव्ह झालेले आहे, पोहोचलेले आहे. मिझोरमचे 25th गव्हर्नर म्हणून ते आता ऑफिसला टेक ओव्हर करण्याकरता तयार झालेले आहे, म्हणजे सेट झालेले आहे. ओके, तो त्यांची स्वेअरिंग सेरेमनी जी आहे ती कंडक्ट केलेली आहे बाय चीफ जस्टिस ऑफ गुवाहाटी हायकोर्ट विजय बिश्नोई यांनी ॲट सर्क्युलर लॉन राजभवनमध्ये. नेक्स्ट, डिपार्चर ऑफ फॉर्मर गव्हर्नर. तर जे पोझिशन ऑफ गव्हर्नर आहे मिझोरमचे, जे गव्हर्नर म्हणूनचे जे पोझिशन आहे प्रिव्हियसली त्यावर हरिबाबू हे सर्व करत होते, हरिबाबू कमामपती. ओके, सो हे 3 वर्षापासून तिथे सर्व्हिस देत होते ॲज अ मिझोरमचे गव्हर्नर म्हणून. पण त्यांनी मिझोरमला लेफ्ट केलेला आहे आणि त्यांनी 2 जानेवारीला चार्ज अझ्युम केलेला आहे ॲज अ ओडिसाचे गव्हर्नर म्हणून. सो म्हणून आता मिझोरमचे गव्हर्नर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे V.K. सिंग यांना. सो जनरल V.K. सिंग यांचा बॅकग्राऊंड काय आहे, तर 24th चीफ ऑफ आर्मी स्टाफ ओके म्हणून त्यांनी सर्व केलेला आहे. बिफोर पॉलिटिक्समध्ये येण्याआधी त्यांनी 24 चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून सर्व केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे. नंतर 2014 मध्ये ते इलेक्ट झालेले मेंबर ऑफ पार्लमेंट फ्रॉम गाझियाबाद मधनं, आणि 2019 मध्ये लोकसभा इलेक्शन्स ऑन BJP तिकीट. ओके, ड्युरिंग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या फर्स्ट टर्म मध्ये त्यांनी सर्व केलेला आहे ॲज मिनिस्टर ऑफ स्टेट
for External Affairs, Minister of State, independent charge for the Ministry of Development of Northeastern Region आणि मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मध्ये. ओके, सो हे जे डिपार्टमेंट्स आहे, हे जे मिनिस्ट्रीज आहे, यामध्ये त्यांनी सर्व केलेलं आहे ड्युरिंग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या फर्स्ट टर्म मध्ये आणि प्राईम मिनिस्टर मोदी यांच्या सेकंड टर्म मध्ये त्यांचे जे पोर्टफोलिओज होते ते होते मिनिस्टर ऑफ स्टेट्स फॉर रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज आणि सिव्हिल एव्हिएशन. ओके, सो नरेंद्र मोदींजी यांच्या फर्स्ट आणि सेकंड टर्म मध्ये दोन्ही टर्म मध्ये यांनी सर्व्हिस दिलेली आहे. मिझोरमचं कॅपिटल आहे ऐझवाल आणि चीफ मिनिस्टर आहे तिथले लालधुमा. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे झारखंड हे सेट आहे स्टार्ट करण्याकरता मायनिंग ऑपरेशन 34 कोल ब्लॉक्स मधल्या पैकी 4 कोल ब्लॉक्स मध्ये जे की अलॉट केलेले आहे गव्हर्नमेंटने. ओके, सो हे ऑपरेशन्स जे आहे एक्सपेक्टेड आहे की प्रोव्हाइड करेल एक इम्पॉर्टंट बूस्ट स्टेटच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजला बाय जनरेट करून एम्प्लॉयमेंट आणि इन्क्रीज रेव्हेन्यू इन्क्रीजमुळे. ओके, सो कोल ब्लॉक्स आयडेंटिफाईड फॉर लॉन्च जे आहे अकॉर्डिंग टू ऑफिशियल जे मायनिंग ऍक्टिव्हिटीज आहे ते लवकरात लवकर स्टार्ट होणार आहेत. कोणत्या कोणत्या ब्लॉक्स मध्ये स्टार्ट होणार आहेत? सो पालामू इथलं जे राजहरा कोल ब्लॉक आहे तिथे, लाथेर इथलं ट्यूब्ड कोल ब्लॉक आहे इथे आणि हजारीबाग डिस्ट्रिक्ट मधलं बादाम आणि मोयतर कोल ब्लॉक्स आहे. सो इथले स्टार्ट होणार आहेत लवकरात लवकर मायनिंगची ऍक्टिव्हिटी. आणि ॲडिशनली प्रिपरेशन हे चालू आहे 9 आणखी कोल ब्लॉक्स करता त्याच्या ऑपरेशन स्टार्ट करण्याकरता जे की नेसेसरी आहे प्रोड्यूस करण्याकरता कम्प्लिशन. ओके, नियरिंग कम्प्लिशन. रिव्ह्यू मीटिंगचे हायलाइट्स काय आहे? सो जे हाय लेवल मीटिंग आहे ती चेअर्ड केलेली होती बाय चीफ सेक्रेटरी अलका तिवारी यांनी, जे प्रोग्रेस आहे कोल ब्लॉक्सच्या त्याला रिव्ह्यू करण्याकरता. चॅलेंजेस काय बघण्यात आले आहे आणखी इथे ऍक्टिव्हिटीज चालू करण्याकरता, मायनिंग चालू करण्याकरता. सो रिव्ह्यूचे हायलाइट जे होते तर सेव्हरल ऑब्स्टॅकल्स होते त्यामध्ये, जसे की इन्क्लुडेड आहे लँड ॲक्विजिशन इश्यू, कम्पेन्सेशन डिस्प्यूट, फॉरेस्ट क्लिअरन्स, लँड ट्रान्सफर, इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न्स जसे की सच ॲज रिव्हर, ड्रेन आणि रोड क्रॉसिंग मायनिंग साइट्स. सो असे काही ऑब्स्टॅकल्स जे आहे त्या रिव्ह्यू मध्ये पाहण्यात आलेले आहे. लॉ अँड ऑर्डर चॅलेंजेस सुद्धा होते सर्टन एरियाज मध्ये, ते पण तिथे डिस्कस करण्यात आलेले आहे. ओके, सो हाय लेवल मीटिंग जी आहे जी चेअर्ड केलेली आहे, चेअर्ड बाय चीफ सेक्रेटरी अलका तिवारी यांनी प्रोग्रेस बघण्याकरता आणि जे पण कोल ब्लॉक्स आहे त्याचे रिव्ह्यू करण्याकरता. आणि 34 कोल ब्लॉक्स मधले जे 4 कोल ब्लॉक्स आहे तिथे मायनिंग ऑपरेशन स्टार्ट करण्याकरता झारखंड आता रेडी आहे, जे की अलॉट केलेले आहे गव्हर्नमेंटने. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे ॲमेझॉन हे ॲक्वायर करणार आहे फिनटेक फर्म ॲक्झिओ यांना एक्सपांड करण्याकरता क्रेडिट सर्व्हिसेस इंडियामध्ये. सो ॲमेझॉन is set to be acquiring ॲक्झिओ एक्सपांड करण्याकरता क्रेडिट बेस्ड ऑफरिंग इंडियामध्ये. सो जे डिटेल्स आहे अबाउट डील आणि जे पण शेअर होल्डिंग पॅटर्न्स आहे ते सध्या अनडिस्क्लोज्ड आहे, डिस्क्लोज केलेली नाही आहे त्यांनी. आणि जे ॲग्रीमेंट आणि अप्रुव्हल आहे ते डिसेंबरमध्ये ॲक्विजिशन जे आहे ॲक्झिओनी साईन केलेलं आहे ॲक्विजिशन ॲग्रीमेंट डिसेंबरमध्ये. सो ॲक्झिओचं फायनान्शियल आणि इम्पॅक्ट काय आहे? ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 2200 करोड रुपीज. ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे 3%. कस्टमर बेस आहे ओव्हर 10 मिलियन सब. फंडिंग हिस्ट्री आहे ऑगस्ट 2023 मध्ये रेज झाली आहे $2 मिलियन फ्रॉम ॲमेझॉन संभव व्हेंचर फंड टू एक्सपांड क्रेडिट प्रोडक्ट्स. टोटल फंडिंग रेज्ड आहे $232 मिलियन आणि 2018 मध्ये सेक्युर्ड $22 मिलियन फ्रॉम ॲमेझॉन, रिबिट कॅपिटल, सेफ पार्टनर्स, सुको अँड अदर्स. तर हे काही ह्याचे फंडिंग हिस्ट्रीज आहे ॲमेझॉनच्या. सोबतच ॲमेझॉन ही ॲक्वायर करणार आहे फिनटेक फर्म ॲक्झिओ आणि कशा करता ते ॲक्वायर करणार आहेत? एक्सपांड
क्वेश्चन्स बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी न्यू CISF रिझर्व्ह बटालियन हॅव बीन अप्रूव्ड बाय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी किती CISF रिझर्व्ह बटालियन करता नवीन CISF बटालियन जे आहे त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे, तर 2. नेक्स्ट, विच 3 इंडियन न्यूक्लिअर एंटिटीज, कोणते 3 इंडियन न्यूक्लिअर एंटिटीज आहे जे की रिमूव्ह केलेले आहे फ्रॉम US एंटिटी लिस्ट मधनं बाय US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सनी. सो इंडियन रेअर अर्थ, इंदिरा गांधी ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांना रिमूव्ह करण्यात आलेलं आहे US एंटिटी लिस्ट मधनं. ते केलेलं आहे US डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सनी. हाऊ मेनी कॅब्स विल इंडिया सप्लाय, किती कॅब्स इंडिया हे सप्लाय करणार आहे टू श्रीलंकाला फॉर इट्स पोलीस स्टेशन करता. सो 80 कॅब्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आहे, हु इज द न्यूली अपॉइंटेड गव्हर्नर ऑफ मिझोरम. सो मिझोरमचे गव्हर्नर म्हणून कोणाला न्यूली अपॉइंटेड केलेलं आहे. सो जनरल VK सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे मिझोरमचे न्यू गव्हर्नर म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, हु चेअर्ड द हाय लेवल रिव्ह्यू, कोणी चेअर्ड केलेली हाय लेवल मीटिंग ऑन कोल ब्लॉक्स ऑपरेशनलायझेशन इन झारखंडमध्ये. सो चीफ सेक्रेटरी अलका तिवारी यांनी चेअर्ड केलेली होती. नेक्स्ट, हु इज एक्वायरिंग बेंगलुरू बेस्ड फिनटेक फर्म एक्झिऑन. सो बेंगलुरू बेस्ड फिनटेक फर्म जी आहे एक्झिऑन, तिला कोण एक्वायर करणार आहेत, ते करणार आहेत ॲमेझॉन. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि दररोज सकाळी ही वोकॅब्युलरीचे सेशन्स असतात. सो त्याला पण तुम्ही अटेंड करा, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल.